नमस्कार मित्रांनो, तर शिवा मालिकेत आपल्याला असं बघायला मिळते, शिवा आजींना म्हणते, आजी रिक्षा बोलवायची का, चल ना लवकर. आजी म्हणतात, नाही शिवा, आशू येतोय, थांब जरा. शिवा म्हणते, आशूला का बोलवलं, त्याला काम असतं ना, तू का उगाच त्याला त्रास दिला. आजी म्हणतात, शिवा अगं तो चांगला मुलगा आहे आणि तो आपला जावई आहे ना, म्हणून. आणि काय झालं त्या दिवशी, त्याने उत्तर काय दिलं. शिवा म्हणते, आजी तो विषय आता नको काढूस तू. शिवा लाजायचं नाटक करते. आजी म्हणतात, काय उत्तर दिलं तेवढंच सांग. शिवा तो विषय टाळत असते तर दिव्या बॅग भरत असते तेव्हा आई म्हणतात, काय तू कुठे चाललीस, तू घर सोडून चाललीस का, स्वतःच्या घरी चालली आहेस का. दिव्या म्हणते, नाही मी आजी सोबत जाते. आजी म्हणतात, तुला कोणी सांगितलं यायला, मी तिकडे चालले ते माझ्या कामासाठी, मी काय फिरायला जात नाहीये. आई म्हणतात, दिव्या अगं तुला फिरायला जायचं असेल ना तर तू तुझ्या नव्यासोबत जा, संसार टाकून इथे येऊन बसली आहे आणि आता आईंसोबत चालली आहे का फिरायला. आजी म्हणतात, दिव्या मी काय तुला फिरायला वगैरे नेणार नाहीये आणि हो तुला आधीच सांगून ठेवते, आणि जर तू आमच्या सोबत आलीस तर मध्ये चोच घालायची नाहीयेस. हा दिव्या म्हणते, आजी मी काहीच गोंधळ वगैरे घालणार नाही, अगं मला फक्त फिरायचं म्हणून मी येते. आजी म्हणतात, नाही पण तुला सांगून ठेवते, जर तू असं तसं काही केलंस ना तर गाठ माझ्याशी आहे. आई म्हणतात, दिव्या अगं तू का जातेस, आणि अगं जावई बाबा बापू येणार आहेत ना, मग त्यांना नाही आवडत तू असलेलं. दिव्या म्हणते, अगं मी सांगते ना, मी काही करणार नाहीये आणि बोलणार पण नाही त्याच्याशी, ठीक आहे. तुम्हाला नाही पटत आहे ना तर तुम्ही ज्या सगळेजण गाडीने, मी मागून बसने येते, नंतर तुम्हाला जॉईन करते. शिवा म्हणते, नाही काही प्रॉब्लेम नाहीये, तू ये सोबत. दिव्या म्हणते, तू बोलते म्हणून मी येते, तर इकडे आशूही पॅक करत असतो. मांजा तिथे येतो आणि तो म्हणतो, का रे आशू, का बोलून घेतलंस. आशू म्हणतो, आपल्याला जायचं बाहेर म्हणून, तू पण बॅग भरायची आहेस. मांज म्हणतो, मी कशाला, आणि आशू तू त्या रात्री काय झालं ते मला सांगितलं नाहीयेस, तू काय उत्तर दिलंस. आशू म्हणतो, जे द्यायचं ना तेच उत्तर दिलं, बाकी काही नाही केलं. मांजा म्हणतो, अरे मग मी काय येऊ तुमच्या सोबत, तुम्ही तुमच जा ना. आशू म्हणतो, हे बघ मला कोणीतरी सोबत हवे म्हणून तू यायचं. मांजा म्हणतो, अरे मी तुला तेच सांगतोय, किंवा आहे ना सोबत तुझ्या, मग मी कशाला हवे कबाब मी हडी. आशू म्हणतो, मला तेच तर नकोय म्हणून तुला सांगतोय, तेवढं कर, मी सांगतोय ना ये माझ्यासोबत म्हणून, तेवढे यायचं, चल निघायचं आता. मांजा म्हणतो, मी बॅग भरतो आणि लगेच तुला जॉईन होतो. मांजा तिथून निघून जातो आणि आशू पुन्हा आपली बॅग भरायला लागतो. तर इकडे सीता विचार करत असते, आशू शिवा सोबत जातो हे